हाय, तर तुम्ही बघू शकता तिथे शेरू बसलेला आहे. त्याचं रिझन एक आहे, तिथे किचनमध्ये माझी मम्मी चिकन बनवत आहे. तर त्याच्यासाठी पण चिकन बनत आहे आणि त्याला ते पाहिजे आहे चिकन. त्याच्यासाठी तो तिथे किचनच्या समोर तोंड करून बसलेला आहे. त्याला मी कितीही आवाज दिला तरी तो येणार नाही आहे आणि तो आलाच नाही शेवटपर्यंत माझ्याकडे. तो तिथेच बसला. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये कसा तो बसला आहे तिथे. त्याला मी ते आवाज देत होते, शेरू शेरू, पण शेरू काय माझ्याजवळ आलेला नाही. तो अखेर व्हिडिओ संपेपर्यंत तिथेच होता बसलेला. त्याला म्हटलं ये इकडे. त्याला म्हटलं खोटं की ये माझ्याकडे चिकन आहे. तरीसुद्धा तो तिकडनं आला नाही. त्याला माहिती आहे चिकन माझ्याकडे नाही आहे, चिकन किचनमध्ये आहे. तो किचनमध्येच बसला आहे. त्याला मी ते आवाज देते. बाहेर खेळायला गेले माझे बहीण भाऊ, तर तो त्यांना बघतोय दरवाजाच्या तिथे. कान बघा त्याचे कसं तोंड करून बघतो, एकदम मस्त क्युटी बॉय सारखा. भुकत नाही आहे तो, एकदम शांत बसलेला आहे, बघतोय बाहेर. आणि तो आता भुकतच नाही आहे. त्याला पाहिजे चिकनसाठी तो तिथे थांबला आहे. तो काय माझ्याकडे येत नाही आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तो काही माझ्याकडे आलेला नाही आहे. तो तिथेच बसला आहे शेवटपर्यंत, कारण त्याला पाहिजे होते चिकन. त्याला मी म्हटलं शेरू ये माझ्याकडे ये. शेरू काय आला नाही, कारण की त्याला होतं चिकन. तिथे त्याच्या पेडिग्रीमध्ये जेवण आहे, पेडिग्री आहे, पाणी आहे, ते सगळं नाही खायचं त्याला, फक्त चिकन खायचं. आणि आज शेरूची मज्जा आहे. त्याला आज आम्ही चिकन देणार आहेत, कारण की आम्ही पण आजच चिकन आणलेलं. जेव्हा आम्ही चिकन आणतो तेव्हा त्याच्यासाठी हे वेगळं असं बोनलेस पीस असतात ना, ते त्याच्यासाठी आणतो. तेव्हा त्याला बरोबर कळतं की आज घरी चिकन आहे, तर आज मला चिकन भेटणार आहे. तर त्याला मी पेडिग्री देतो, पेडिग्री किंवा दही भात असं. आणि बाकी तो आम्ही जेवायला लागलो की आमच्या सगळ्यांच्या जवळ येतो, तेव्हा आम्ही जे खातो ते त्याला देतो. आणि त्याला ती सगळी सवय लागली आता घरातलं जेवायची. त्याला सुक्की भाकर जरी दिलीच ना तरीसुद्धा तो खाईल. पूर्ण तो घरातलं जेवण खाऊ शकतो, पण आम्ही त्याला देत नाही, कारण की परत ते इचिंगचा प्रॉब्लेम आणि केस गळतात ना, म्हणूनसाठी. बघा तो कसा बघतोय माझ्याकडे. त्याला मी ते आवाज देते, ये करून माझ्याकडे चिकन आहे, मी तुला चिकन देते. तर तो मला फुल इग्नोर करून तिथेच बसला आहे, कारण की माझी मम्मी त्या घरात जेवण बनवते. आणि ह्याने आमची जागा फिक्स केली. कोणीच माझ्या पप्पांनी किचनमध्ये जायचं नाही. काय असं थोडंफार जर काय काम करत असलं तर ते माझ्या पप्पांनी करायचं नाही किचनमध्ये. हा जोरात भुकणार, काय माहिती नाही काय प्रॉब्लेम होतो. पप्पा किचनमध्ये गेले की पप्पांना भुकून बोलवणार इथे. आम्ही कधी बेडवरती बसले तर नाही, मला बसून देणार नाही. मला बोलणार उठ बेडवरून खाली जा, मला बेडवरती बसून देणार नाही. मला काय गोष्टीचा काय प्रॉब्लेम आहे ते मला नाही माहिती, का असा करतो हा. तुमच्याकडे डॉगी आहे तर तुमच्या डॉगी पण अशाच करतात का, जरा मला सांगा कमेंट करून. माझा शेरू तर मला हे करतो, आणि त्याला समजतं की कोणते कपडे घातल्यावरती घरात बसणार आहे आणि कोणते कपडे नाही घालून, म्हणजे कपडे घातलेले बाहेर जाणार आहे. तुम्ही सांगा बरं, तुमच्या डॉगीला पण समजतं का तुम्ही बाहेर जाणार आहेत ते, आणि तेव्हा तुमचा डॉगी तुमच्या पाठी लागून तुम्हाला त्रास देतो का? बघा कसं बघतोय तो दरवाजाकडे. तो आता काय बाहेर जायला मागत नाही, नाहीतर तो कंटिन्यू बाहेर जायला मागतो. त्याला बाहेर जायचं असतं. माझे बहीण भाऊ बाहेर खेळायला गेले की
पण आज तो नाही जाते कारण की आज त्याला चिकन खायचं त्याच्यामुळे आता तो तिथेच बसून राहणार. तो काय बाहेर जाणार नाही. तुमचे डॉगी पण चिकनला असे करतात का मला सांगा. मला तर असं वाटतं कधी कधी माझं शेरू खूप हावरा आहे चिकनसाठी. तुमचं डॉगी असे करतात का चिकनसाठी ते मला कमेंटमध्ये सांगा.